नमस्कार मंडळी. आजच्या विशेष भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या सगळीकडे तणावाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एका विषाणूने संपूर्ण जगास वेठीस धरलेलं आहे. सगळ्यांच्या नागरिकांच्या आरोग्यासोबतच विश्वाचं अर्थकारण सुद्धा कोलमडलंय. सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त या कोरोनाबाबतच चर्चा सुरू आहे. या विषाणूबद्दल माहिती आणि उपचार सांगण्याबद्दल आपला मीडिया सुद्धा मागे नाहीये. अनेक व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, फोन, न्यूज याच्यामधून अनेक महत्त्वाचे संदेश किंवा अनेक गोष्टी, अनेक माहिती आपल्यापर्यंत येत असते. परंतु त्यातील किती माहिती खरी आणि किती खोटी हा सुद्धा एक तितकाच गंभीर मुद्दा आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणूनच हे सगळे प्रश्न दूर करण्यासाठी हा विषाणू नक्की काय आहे किंवा आपण काय खबरदारी घेतली पाहिजे, सरकार आपल्याला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, हे या विषयाचं गांभीर्य ओळखून आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे कोरोना काळजी आणि उपाय. कोरोना काळजी आणि उपाय या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथे नेहमीच तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत निष्णांत होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर विद्यासागर उमाळकर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. अनेक पुरस्काराचे मानकरी असलेले आणि महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार मिळालेले डॉक्टर विद्यासागर उमाळकर यांच्याकडून आपण कोरोनाविषयी अधिक माहिती, उपचार काय आहेत, लक्षणं काय आहेत आणि काय खबरदारी घेतली पाहिजे याविषयी सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज अतिशय महत्त्वाचा असा गंभीर विषय आहे कोरोना काळजी आणि उपाय. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर विद्यासागर उमाळकर. डॉक्टर, खरंच आजचा हा जो विषय आहे कोरोना काळजी आणि उपाय, हा एक असा विषाणू आहे की ज्याच्यामुळे अख्खं विश्व आज आपण भीतीच्या म्हणजे छायेखाली आहोत, वावरत आहोत. संपूर्ण विश्वाचं अर्थकारण कोलमडलंय. आज सगळ्या प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. या कोरोनाबद्दल अनेक मीडिया थ्रू म्हणजे रोजच्या रोज व्हॉट्सअप आणि म्हणजे या मीडियामुळे आपल्याकडे माहिती तर येत आहे. पण मुळात कोरोना या विषाणूबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम तर मी हे सांगेन की म्हणजे हा जो विषाणू आहे या विषाणूबद्दल आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं या विषाणूला, हा विषाणू असल्यामुळे हा बॅक्टेरिया नाही, हा विषाणू आहे. आणि विषाणूला जीव नसतो, बॅक्टेरियल जीव असतो. मित्रांनो, एखादा बॅक्टेरियल इन्फेक्शन आपण मोठ्यात मोठा म्हणजे आपलं कंट्रोल कोणते करता येईल. पण विषाणूसारख्या आजाराला कंट्रोल करण्यासाठी, विषाणूला कंट्रोल करण्यासाठी, या कोरोनासारख्या गंभीर आजाराला कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं याच्या बाबतीत म्हणायला हरकत नाही. खरं. कारण आपल्याला असं वाटतं प्रत्येकाला की आपण वेगवेगळ्या घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये, पण काळजी घेणे अत्यंत जरुरी आहे. पण आपल्याला असं दिसतंय की भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढते आणि हाच खरा गंभीर मुद्दा आहे. खरंच डॉक्टर, हाच खरा गंभीर मुद्दा आहे. कारण आत्ताच जर आपण बातम्या बघितल्या असतील, ऐकल्या असतील तर 386च्या वरती रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि दिवसेंदिवस हा आकडा कमी होत नाहीये, तर तो वाढतच चाललेला आहे. सरकार आपल्या परीने खूप प्रयत्न करत आहेत. पण मग मुळात हे प्रयत्न कुठे कमी पडतात? की सरकार प्रयत्न करतायत की सामान्य नागरिक त्या प्रयत्नांना तेवढा प्रतिसाद देत नाहीयेत? नाही, मी नक्की सांगेन की केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघांचे भरपूर प्रयत्न चालू आहे की हा आजार कशा प्रकारे याला कंट्रोल करता येईल. त्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या, लॉकडाऊन केलेल्या आहे केंद्र सरकारने, राज्य सरकारने, सगळे काळजी घेत आहेत. पण आपल्याला असं दिसत आहे की आपल्याला लोक दुर्लक्ष करतायत. लोकांना हे खूप लाईट वाटतं. लोकांना असं वाटतं की हे बहुत चालू आहे, थोडंफार कंट्रोलमध्ये येऊन जाईल, लवकर येऊन जाईल. सुदैवाने भारतामध्ये याची संख्या कमी असल्यामुळे आपण सेकंड स्टेजला आहोत. पण मित्रांनो, थर्ड स्टेजमध्ये जायला आपल्याला मुळीच वेळ लागणार नाही. आपण मध्ये बघितलं, काल परवा पण आपण काही बातम्या ऐकल्यात की ज्या ठिकाणी अनेक लोक आपल्याला अचानक ती संख्या वाढलेली आहे. अशी जर संख्या वाढत गेली वेगवेगळ्या कारणांमुळे, तर मला असं वाटतं की हा गंभीरतेकडे आपण स्टेज 3 मध्ये जाण्यास आपण तयार व्हायला लागतं, अशी परिस्थिती आहे. मला असं वाटतं या अतिशय हा आता योग्य अशी वेळ आहे की या ठिकाणी आपण सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. अगदी खरं. आणि मला असं वाटतं की जसं आता तुम्ही सांगितलं की आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, पण आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ती काळजी घेणं गरजेचं आहे. मी फक्त माझ्यासाठीच नाही तर दुसऱ्यांसाठी सुद्धा ती काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही काय सांगा? मी याला थोडं करेक्ट करेन मॅडम की एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंग ठेवून तुम्ही एकत्र या. पण
विचाराने एकत्र या. बरोबर. ह्या विचाराने एकत्र या की आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे, या कोरोनामुक्त आपल्या करायचं, देशाला आपल्या कोरोनामुक्त करायचं असेल तर आपण सगळ्यांनी विचारांनी एकत्र येऊयात आणि हे लॉकडाऊन जे सरकारी केंद्र शासनाने राज्य सरकारने डिक्लेअर केलेलं आहे याचं जास्तीत जास्त पालन करूया. अगदी जसं तुम्ही सांगितलं की बॅक्टेरिया आणि हा विषाणू ह्यातला फरक तुम्ही सांगितला, तर मुळात याची प्राथमिक लक्षणं काय म्हणू शकतो किंवा काय? अगदी एक लक्षात ठेवा, याची लक्षणं ही थोडीशी मिक्स अशी असतात, म्हणजे आपल्या सर्दी पडशासारखी याची सुरुवात होते, पण याच्यामध्ये आपण डिफर करताना असं म्हणता येईल आपल्याला की समजा जर का आपल्याला घशामध्ये खवखव होत असेल, घसा थोडासा लालसर काय वाटत असेल किंवा टेम्परेचर असेल, श्वास घ्यायला थोडाफार त्रास होत असेल, ही अगदी काही अशी लक्षणं आहेत. श्वास घ्यायला त्रास होणे नंतरची लक्षणं आहेत, पण सुरुवातीला घसा खवखवणे, टेम्परेचर, हा ताप जो आहे हा 100च्या वर सतत राहणे, ही काही अशी लक्षणं आहेत की जी कदाचित आपल्याला कोरोना असण्याची शक्यता असते. पण सुरुवातीलाच आपण याच्यावर लक्ष जर दिलं आणि योग्य वेळी त्याची तपासणी जर केली तर आपण याच्यातून निश्चितपणे आपण या आजारावर कंट्रोल करू शकतो, मात करू शकतो. अगदी खरं. जसं आता तुम्ही सांगितलं की घसा खवखवणे किंवा ताप 100च्या वर जाणं, पण साधे शिंक आली तरी लगेच घाबरून जाऊन म्हणजे त्याचा बाऊ करणं किंवा डॉक्टरकडे जाणं, तर मुळात घाबरून जाऊ नका. नक्कीच नक्कीच मी असं सांगेन, घाबरायला नको. कारण आपल्याकडे काय होतं की थोडी शिंक आली, कोणी नुसतं हा केलं तरी लोक बाजूला पळतात. मित्रांनो, काळजी घ्या, घाबरू नका. आपल्याकडे उलट होत आहेत, लोक घाबरतायत आणि काळजी घेत नाहीयेत. अगदी बरोबर सांगितलं की आपल्याकडे खरंच उलट होते की काळजी कमी घेतली जाते आणि घाबरलं जास्त जात आहे. म्हणजे मुळात जसं तुम्ही सांगितलं की काळजी घ्या, खोकताना शिंकताना आपल्या जर रुमाल किंवा आपण जे मास्क वगैरे जे वापरतो ते बरोबर ठेवणं तितकंच गरजेचं आहे. बघा काय होतं माहितीये का की आता मास्क सुद्धा कोणी वापरावे कोणी वापरू नये. जे मेडिकल मध्ये काम करणारे लोक आहेत, त्याच्याशी संबंधित लोक आहेत, पोलीस डिपार्टमेंटची लोक आहेत, इतर अनेक जी लोक सध्या रस्त्यात उतरून तुमची आमची सेवा करतायत, या लोकांसाठी हा मास्क आवश्यक आहे. कारण ते आजूबाजूला फिरत असतात, त्यांच्याकडे कोण ते त्या सतत ओपन वातावरणात असतात, अशाच त्यांना त्रास होऊ नये म्हणून. पण आता काय प्रकार सुरू झाला, लोक घरातल्या घरात सुद्धा मास्क वापरायला लागले. मी सांगेन की ज्याला घरात एखाद्या घराचा रुग्ण असेल, ज्याला सदृश्य लक्षण काही दिसत असतील, अशा वेळेस त्याची काळजी जास्त घ्या. त्याच्यापासून तुम्ही 4 फूट द्या, त्याला एक सेपरेट रूम द्या, त्याला योग्य त्याची काळजी घ्या, खायची प्यायची त्याची काळजी घ्या, योग्य औषधं त्याला द्या, औषधोपचार करा. ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि उठतो सुटतो प्रत्येक जण मास्क घेऊन फिरायला लागला आणि त्याला असं वाटतं की मला काही होणार नाही. मित्रांनो, इथंच सगळ्यात मोठी चूक होते. मास्क आपण फक्त इथं लावतो, पण ज्यावेळेस तो बाहेर जातो, इकडे तिकडे काही वस्तूंना हात लावतो, त्यावेळेस त्याला कोरोना बाधित तो होऊ शकतो. तीच त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे आपल्याला. मला असं वाटतं डॉक्टर, आता आजचा जो आपला कार्यक्रम आहे की कोरोनाची काळजी आणि उपाय, याच्यातून आपण काय झालं की माहिती इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आज रोजच्या रोज येते की नक्की त्यातली किती खरी म्हणायची किती खोटी म्हणायची याच्यातून खूप साऱ्या शंका निर्माण होतात. जसं आता तुम्ही सांगितलं की मास्क वापरायला पाहिजे, पण ते कोणी वापरलं पाहिजे, आणि घरामध्ये जर लोक असतील, आपण म्हणजे घरामध्ये जर आपण थांबलो तर मास्क लावण्याची गरज नाहीये, किंवा जर आपण खाली गेलो मास्क लावलं तर ते मास्क आल्यावर साफ करणं हे गरजेचं आहे ना? निश्चितपणे. ओके. म्हणजे आपण जर एकदा एक मास्क आपण लावलेला आहे, आपण बाहेर जाऊन फिरून आल्यानंतर तो मास्क ताबडतोब अतिशय गरम स्वच्छ पाण्यात तो व्यवस्थित धुवून काढणे, त्याची पूर्ण काळजी घेणे आणि त्याला व्यवस्थित वाळून परत त्याला प्रेस करून व्यवस्थित तो नेक्स्ट टाइम तुम्ही वापरू शकतात. तोच तो मास्क वापरणे हे सुद्धा त्रासदायक आहे. आणि त्यात अजून एक सांगेन मी, बऱ्याचदा असं होतं की मी असं सजेस्ट करेन की एका वेळी घरातले शक्यतो एकाच माणसाने बाहेर जावं आणि त्यांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी. प्रत्येक एकदा हा जातो, एकदा तो जातो, एकदा अजून कोणी जरी जातं, अशा सगळे जाण्यापेक्षा शक्यतो एकाने जर बाहेर गेला तर मला असं वाटतं की आपण ह्या आजाराला जास्त आपल्यापासून लांब ठेवू शकतो. म्हणजे काळजी घेणं हा याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय. काळजी घेणं हे जे आपण म्हणतो की घाबरून जाऊ नका, काळजी घ्या. पण मुळात काय काळजी घ्यायची हे सुद्धा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, सरकार, मीडिया सगळं पोहोचवतंय. जसं डॉक्टरने आता सांगितलं की डॉक्टर, एकाच व्यक्तीने घराबाहेर जाणं योग्य, आणि पुन्हा जर काही कामानिमित्त ती व्यक्ती बाहेर गेली तर घरी आल्यावर ते कपडे बाजूला धुवायला काढणं किंवा स्वच्छ अंघोळ घेणं, ह्या काही गोष्टी गरजेच्या असतात. त्याविषयी काय सांगाल? मी सांगेन की ज्यावेळेस ती व्यक्ती बाहेर जाते, न कळतपणे ती इकडे तिकडे हात लावू शकते. प्रत्येक माणूस एक ग्लोव्ज घालून बाहेर जात नाही, आणि अशा वेळेस त्याला आल्यानंतर त्याने ताबडतोब, म्हणजे एक तर त्यांनी ज्यावेळेस तो मास्क लावूनच बाहेर जाणे, आल्यानंतर तो त्याने काढून ठेवणे, त्याच्यानंतर तो स्वच्छ धुवून काढणे, स्वतःचे जे कपडे त्यांनी वापरले बाहेर जाणे ते पूर्ण कपडे त्यांनी चेंज करणे, स्वच्छ आंघोळ करणे, आणि मग त्यांनी घरातल्या इतर लोकांशी संपर्क साधणे, हा त्याच्यावरचा एक उपाय आहे, जेणेकरून आपण या गोष्टी कोरोनाला आपण आपल्यापासून लांब ठेवू शकू.
अगदी आणि जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं शक्यतो घरातल्या एका व्यक्तीनेच जास्तीत जास्त बाहेर जायचा प्रयत्न का करावा, कारण सगळे वेगवेगळी जात गेली तर तो गोंधळ होण्याची शक्यता असते. बरोबर. आणि जसं तुम्ही सांगितलं की कोरोना याची प्राथमिक लक्षणं तुम्ही सांगितली, पण जर आपल्याला ते लक्षण आढळलं तर त्याच्यावर एक सुरुवातीला उपाययोजना आपण काय करू शकतो? मी तुम्हाला नक्की सांगेन की एक लक्षात ठेवा, घाबरू नका. किंचित तुम्हाला सर्दी झाली म्हणून घाबरायची गरज नाही. आपण थोडेफार काही घरगुती उपाय करू शकतो, पण घरगुती उपाय करण्याबरोबर आपली जर लक्षणं ही वाढत जात असेल, आपलं खवखवणं वाढत असेल, आपला घशामध्ये दाह वाढत असेल, तुम्हाला इथं या ठिकाणी बर्निंग काही सेन्सेशन वाटत असेल, तर अशा वेळेस तुम्ही काळजी घ्या. अशा वेळेस तुम्ही आवश्यकता असल्यास तुम्ही काही पॅथॉलॉजिकल टेस्ट करणं आवश्यक आहे, डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी आता या लॅब उपलब्ध आहेत. जर तुम्हाला अशा काही सिम्पटम्सची लक्षणांची आपल्याला तीव्रता दिसायला लागली, अशा वेळेस ताबडतोब काळजी घ्या. फोनवर सुद्धा आपल्या डॉक्टरांशी सल्ला हो, मसलत अशा करू वेळेस शकतो. आपण डॉक्टर आपल्या जवळच्या डॉक्टरशी बोलून खरोखर बुवा अशा आणि ते डॉक्टरांना निश्चित करू द्या की तुम्हाला खरोखर त्या टेस्टची आवश्यकता आहे का. बरोबर. आजकाल असं पण होतंय की उठतो तो सुटतो तो त्या टेस्टसाठी जातो, त्याच्यामुळे लॅबवरचा भार देखील वाढतोय. अगदी शासन खरं आहे. सुद्धा सांगतं की तुम्ही काळजी घ्या. लॅबवरचा भार वाढून किंवा प्रत्येक जण तिकडे लॅबमध्ये पळत सुटायला लागला तर तेवढी संख्या पण आपल्या लॅबची संख्या नाहीये आणि योग्य त्या रुग्णांची तपासणी पण देखील होणार नाही. मला असं तर डॉक्टर इथेच थोडासा गोंधळ आपला एक सामान्यांमध्ये होतोय की आपण काळजी कमी घेतोय, घाबरतोय जास्त. आता तुम्ही खूप छान मुद्दा सांगितला की सामान्य माणसाला म्हणजे काही साधी शिंक जरी नाही आली तरी अरे घाबरून मला तर नाही झालाय ना, म्हणून तो त्या लॅबकडे पळतोय. प्रायव्हेट ठिकाणी सुद्धा त्याच्या टेस्ट केल्या जात आहेत, सरकारी हॉस्पिटल्समध्ये त्याच्या टेस्ट केल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे तिकडच्या शासकीय यंत्रणेचा भार वाढला जातोय, निश्चितपणे वाढला जातोय. आणि जे आपल्याला सरकार सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की गर्दी टाळा किंवा घराबाहेर पडू नका, पण हे घाबरून आपण अजून जास्त घराबाहेर पडतोय, असं नाही वाटत का तुम्हाला? निश्चितपणे मला असं वाटतंय, मी बघतो की आता प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक असं मला कळत नाही. पूर्वी आपलं सांगावं लागायचं आम्हाला की बाबांनो पालेभाज्या खा, पण आता काय झालेलं प्रत्येकाला पालेभाजी आणि ताजी भाजी लागायला लागली आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी लावायला लागला. बाजारामध्ये जाऊन या ठिकाणी जाऊन आणि त्या ठिकाणी ते सगळं करून सुद्धा जे डिस्टन्स त्यांनी ठेवायला पाहिजे तो डिस्टन्स तो ठेवत नाहीये. कमीत कमी 3 फुटाचं अंतर हे अत्यंत आवश्यक आहे. एवढी काळजी घेणं आवश्यक आहे. आपण अगदी खरं. त्या ठिकाणी त्याचा लॅक होतोय. लोक एकत्र गर्दी करतात आणि हा विषाणू अधिकाधिक पसरत जातोय. हे आपल्याला अनेक उदाहरण लक्षात येत आहे. म्हणजे मला असं वाटतं की सरकार जे आपल्याला सांगायचा प्रयत्न करते किंवा आता हा जो कार्यक्रम आहे तो याच्यासाठी की काळजी आणि उपाय काय घेतले पाहिजेत हे सांगण्याचा आम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करत आहोत की कशा पद्धतीने आपण त्या विषाणूला रोखू शकतो. काळजी घ्या म्हणजे नक्की काय घ्या, पण ती जी नियम आहेत त्यांचं पालन करा. ही वुहानमध्ये याची पहिली सुरुवात झालेली आहे. हळूहळू भारतामध्ये आपण पहिल्या स्टेजवर होतो, दुसरी स्टेज गाठलेली आहे आणि आता आपण तिसऱ्या स्टेजच्या अगदी म्हणतो आपण बॉर्डर लाईनवर आहोत असं म्हणायला हरकत नाहीये. जर आपल्याला सरकार एवढे प्रयत्न करत आहे, एवढी मदत करत आहेत, लॉकडाऊन केलेलं आहे, तरीही संख्या कमी होत नाही, तर संख्या वाढत चालली आहे. सगळ्यात जास्त अमेरिकेकडेही रुग्णांची म्हणजे मृतांची संख्या वाढत चालली आहे. काय सांगाल तुम्ही नक्की की हे कुठे आपण म्हणजे थांबवू शकतो? आपण जर बघितलं आपल्या लक्षात येतं की त्या मानाने आपण जे काही प्रयत्न केलेत, केंद्र शासनाने राज्य सरकारने जे काही प्रयत्न केलेत त्यांनी आपण निश्चितपणे याच्यावर कंट्रोल करायचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रमाणात आपण यशस्वी झालेलो, काही प्रमाणात. पण मित्रांनो, इथून खरी आपली सुरुवात झालेली आहे. आज सध्या आपण सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज याच्या अगदी थर्ड स्टेजच्या जवळ आहोत. थर्ड स्टेजला पोहोचलेलो आहोत, पण कदाचित जर आपण काळजी घेतली नाही तर आपण थर्ड स्टेज आपण गाठण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही. आणि या ठिकाणीच आपण सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मी सांगेन की भारत आपण जर याचा जागतिक दृष्टीने जर विचार केला तर आपण असं म्हणूयात की भारतामध्ये म्हणजे आपण US मध्ये याची संख्या जवळपास 2 लाखाच्या जवळपास आहे. त्याच्या खाली स्पेन आहे, चायना आहे आणि ह्या ठिकाणी दिवसेंदिवस म्हणजे आपण जर टोटल काढली तर जवळपास जगामध्ये याची संख्या 8 लाखाच्या जवळपास रुग्णांची संख्या आहे आणि त्यातले 42,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि इतर अनेक असे रुग्ण सध्या असतील की जे रुग्णशय्येवर मृत्यूची वाट बघत आहे. मित्रांनो, हा गंभीर विषय आहे. भारतामध्ये सुद्धा याची संख्या जर आपण विचारलं, भारतामध्ये जवळपास 1700च्या जवळपास ही संख्या आहे आणि पुढे आपल्याला वाढायचं नसेल तर आपण काळजी घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात याची संख्या जवळपास 320च्या जवळपास आहे. याच्यातले काही रिकव्हर होत आहेत,
आणि काही दगावतात देखील आहेत. दगावल्यांची संख्या देखील वाढते दिवसेंदिवस. पण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आपल्याला ही संख्या वेळीच रोखायची आहे आणि तिसऱ्या स्टेपच्या आधीच आपल्याला ह्या कोरोनाचा समूळ नायनाट करायचा आहे आणि याच्यासाठी मला असं वाटतं विचारांनी एकत्र येणं गरजेचं आहे. विचारांनी एकत्र येणं आवश्यक खरंच आहे. सोपे सोपे जे उपाय सांगतात, सोपे सोपे जे आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं फक्त आणि फक्त पालन करा. सरकार आपल्याला एक हात पुढे करतंय तर आपण आपला दुसरा हात पुढे करून त्यांना नक्कीच मदत केली पाहिजे आणि तरच आपण या कोरोनापासून दूर जाऊ शकतो. जसं आपण म्हणतो की सर की तुम्ही त्याची लक्षणं सांगितली, प्राथमिक काय उपाययोजना करू शकतो तेही सांगितलं. ज्येष्ठांनी म्हणजे ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे खूप मोठी संख्या आहे, लहान मुलं, तर त्या दोघांनी ह्या दोन वयोगटाने काय काळजी घेणं गरजेचं आहे? एक लक्षात ठेवा, एक असा अभ्यास असा आहे की जे मृत्यू ज्यांचं होतो आहे अशांची संख्या म्हणजे त्यांची वय जी आहेत हे साधारणतः 50च्या वर आहेत, 60च्या वर आहेत आणि लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. कारण ह्या आणि त्यातल्या त्यात जे लोक हृदयरोगी आहेत किंवा ज्यांना डायबिटीज आहेत किंवा इतर काही गंभीर आजार आहे, कॅन्सर सारखे आजार आहे, अशा रुग्णांनी ज्या ठिकाणी तुमची इम्युन सिस्टीम प्रतिकारशक्ती ज्या ठिकाणी तुमची कमी होते अशा रुग्णांना हा आजार लवकर गाठू शकतो. म्हणून या दोन लोकांची काळजी घेणं आवश्यक आहे आपल्याला. आणि हे जर आणि मृत्यूचं प्रमाण या लोकांमध्ये जास्त आहे कारण प्रतिकारशक्ती आणि प्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी जो काही औषधोपचार असेल तो जर आपण योग्य प्रकारे घेतला तर मला असं वाटतं की ह्या रुग्णांची संख्या आपल्याला दगावणाऱ्यांची संख्या आपल्याला कमी आटोक्यात डॉक्टर, काही तुम्ही सांगू शकता की प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ज्येष्ठांसाठी तुम्ही काही एखादं म्हणजे आहाराच्या बाबतीत काही फरक करू शकतो किंवा मुलांच्या याच्यामध्ये काही फरक करू शकतो का आपण आहाराच्या बाबतीत सध्याच्या ह्या? हो सध्याच्या एक मी तुम्हाला नक्की सांगेन. एक लक्षात ठेवा की ह्या आजाराला दूर जर ठेवायचं असेल तर डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग जे आपण ते आवश्यक आहे. नंबर 2, योग्य तो आहार, बॅलन्स आहार. पण बॅलन्स आहार म्हणत रोज तुम्हाला जर का ताज्या फळभाजी आणि ह्यासाठी जर तुम्ही पळत असाल तर ते चुकीचं आहे. रोज काही तुम्हाला याची आवश्यकता आजच्या तारखेला नाहीये. आज तुमचा जीव महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याची घाई न करता तुम्ही स्वतःला किती सेफ ठेवू शकाल हे बघा. त्याच्यानंतर वरच्यावर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वरच्यावर थोडं गरम पाणी, गरम पेय काही ना काही घेत चला. कारण असं एक लक्षात आलेलं आहे की हा जो कोरोना आहे, हा व्हायरस जो आहे, हा ज्यावेळेस आपल्या शरीरात जो जातो त्याची म्हणजे एंट्री जी होते त्याची तुमचं मुख, नाक, डोळे, कान ह्याच्यातून त्याची एंट्री होत असते. तुमच्या हाताला ज्यावेळेस ते व्हायरसेस चिकटतात, लागतात आणि जर तुम्ही चुकून हा गालाला इकडे तिकडे कुठे लागला तर तिथूनच त्याची एंट्री होत असते. डायरेक्ट स्किन मधून याची एंट्री होत नाही. त्याच्यावर मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगतो की काळजी काय घ्यायची तर वारंवार वरच्यावर हात धुणे, हात स्वच्छ करणे आणि जे 20 सेकंद आपण जे सांगितलेले आहेत ते तितके व्यवस्थित काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. खरं. सॅनिटायझर तुमच्या घरात असणं आवश्यक आहे. तुम्ही ऑफिसमध्ये किंवा जे काही अत्यावश्यक सेवा तुम्हाला ज्या ठिकाणी द्याव्या त्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी जर केल्यात, ताजं आणि गरम अन्न खायचा प्रयत्न करा. ताजं आणि गरम यासाठी मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही काही म्हणजे ताज्या भाज्या वगैरे वगैरे हे सध्याचा त्याचा विचार करू नका, पण ताजं अन्न तुम्हाला मिळेल. वरच्यावर गरम पाणी पित राहा. लहान बाळांची काळजी घ्या. थोडीफार जर तुम्हाला काही असे लक्षणं दिसत असेल तर त्यावेळी योग्य ते तुम्ही ताबडतोब अशा घरगुती अनेक आपल्याकडे आहेत. घरगुती उपाय तर आपण त्यांना पुढे सांगणारच आहोत डॉक्टर. पण जसं तर तुम्ही सांगितलं की वरचेवर गरम पाणी म्हणजे जसं डॉक्टरने तर सांगितलं की तो जो व्हायरस आहे तो आपल्या घशामध्ये किंवा श्वसनावाटे आपल्या शरीरामध्ये कारण तो ज्यावेळेस हा व्हायरस ज्यावेळेस तुमच्या शरीरात प्रवेश करतो तर तो काही काळ तुमच्या घशामध्ये राहतो. एकदम तो फुफ्फुसात वगैरे जात नाही. त्यावेळेसच जर का तुम्ही काळजी घेतली आणि थोडं वरच्यावर जर तुम्ही गरम पाणी किंवा गरम पेय पित गेलात. आता मध्यंतरी आता एक अशी माहिती आलेली आहे की जर का आपण चहा वगैरे घेतला तर याचा फायदा निश्चितपणे होतो असं लक्षात आलं. यायचं होतं की चहामध्ये नक्की काय अजून? चहा हे बघा, चहामध्ये काही असे तत्व आहेत, गुणधर्म असे आहेत की हे या व्हायरसला निश्चितपणे पिटाळून लावू शकतात. पण यासाठी योग्य प्रमाणात साधारणतः पण जे तुम्हाला गरम पाणी, कारण ते गरम जो पदार्थ आहे तो तिथून गेल्यानंतर तो व्हायरस, चिकटलेला व्हायरस हा त्यातून निघू शकतो आणि नंतर त्याचं विल्हेवाट लागू शकते. ह्यासाठी आपल्याला या वरच्यावर गरम पाणी किंवा आम्ही चहा युक्त चहा, कॉफी काही ना काही गरम पदार्थ चहामध्ये सुद्धा आपण आयुर्वेदिक थोडंसं लवंग किंवा दालचिनी निश्चितपणे वापर करू शकतो. दालचिनी, लवंग किंवा तुमचे आपण याचा तो चहापत्ती. डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की गरम पाणी किंवा गरम पेय हे
हे जे प्यायला पाहिजे तर सकाळी उठल्यावर म्हणजे अतिशय साधे आणि सोपे उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. फक्त थोडासा कंटाळा आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये न करता फक्त आपण तो केला पाहिजे. जसं डॉक्टर तुम्ही सांगा की सकाळी उठल्यावर मीठ आणि थोडीशी हळद टाकून जर आपण गार्गलिंग केलं, गुळण्या केल्या, तर त्याचाही खूप फायदा निश्चित. मी तुम्हाला सांगेन की आपल्याकडे बऱ्याचदा आपल्याला म्हणजे आपण जे गरम पाणी पितो त्याच्यामध्ये थोडी हळद जर टाकली, थोडं मीठ टाकलं आणि तुम्ही गार्गल सुद्धा केलं किंवा थोडंसं हळदीचं प्रमाण तुम्ही पिलं सुद्धा, तरी सुद्धा तुम्ही ह्या आजारावर काही प्रमाणात चांगल्या प्रकारे मात करू शकाल. आणि हे आपले घरगुती उपाय आहे जे तुम्ही फक्त ही काळजी म्हणजे तुम्ही घाबरून न जाता लोकांनी ही जर काळजी घेतली तर मला वाटतं या आजाराला आपण, कारण आपण अनेक गोष्ट अशी आहे, एक ऑब्झर्वेशन असं आहे की ह्या अमेरिके, स्पेन, जर्मनी वगैरे या भागात याचं प्रमाण जास्त असण्याचं कारण हे देखील तिथलं वातावरण देखील, कारण असा एक अभ्यास आहे असं लक्षात येतंय. तरी पण लोकांनी असं समजू नये की गरम भारतामध्ये उष्णता एवढी आहे की असं नाही आहे. आपण काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यावर अजून त्याचं पूर्ण हे माहिती आलेली नाही आहे, पण असं एक ऑब्झर्वेशन आहे की थोडं गरम ज्या ठिकाणी आहे उष्ण प्रदेशात याचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली कमी असा अभ्यास आहे. त्याच्यावर अजून पूर्ण निष्कर्षापर्यंत आपण यायचं आहे अजून. पण समजूया की आपण थोडे सेफर साईडला आहोत, पण सेफर साईडला आहोत म्हणून तुम्ही जर त्या ह्याच्यात असाल ते चुकीचं आहे. जसं आता आपल्याला मध्यंतरी आपल्याला सांगितलं जाते की लॉकडाऊनच्या याच्यामध्ये घरात राहा, तरीही आपण बरेचसे नागरिक घराच्या बाहेर जाताना दिसतात. अगदी छोट्या कारणांसाठी जेव्हा आपल्याला सरकारने सांगितलेलं असतं, जो अर्थकारण पूर्ण बोजा हे करून, म्हणजे आज विश्वाचं अर्थकारण आपण म्हणतो कोलमडलंय, सगळं बंद करून जेव्हा आपल्याला सरकारने घरी बसायला सांगितलंय. डॉक्टर, आत्ता तुम्ही सांगितलं की भाज्या अगदी रोजच्या रोज आपल्याला फ्रेश भाज्या हव्या असतात, तर आत्ताच्या याच्यामध्ये पण त्या खाणं तेवढंच गरजेचं काय हो? निश्चितच नाही. कारण काय होतं माहिती आहे का, की काय होतंय की लोक भाज्यांच्या नावाखाली, वेगवेगळ्या नावाखाली लोक बाहेर पडताना फेरफटका मारायला जातात. खरोखर कधी कधी खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं, म्हणजे मी आजच्या आपल्या माध्यमातून एक नक्की सांगेन, पोलीस लोक जे सध्या करतायत, फटके मारतायत, मला असं वाटतं आपल्या लोकांना फटक्याचीच आता आवश्यकता असं वाटायला लागलं. इथून पुढे कारण मी बघतोय पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, आपल्या अनेक ठिकाणी लोक ज्या पद्धतीने वागतात, खरोखर कधी कधी प्रचंड राग येतो. खरंय. आणि तुम्ही देशावरचं संकट वाढवतायत याची सुद्धा लोकांना जाणीव नाहीये. ही जाणीव केव्हा होईल? मला असं वाटतं सरकारने जर कडक कारवाई करावी, नव्हे या लोकांना खरोखर ठोकून काढावं. जर चुकत असेल त्याची काळजी घ्यावी. खरोखर ज्याला आवश्यकता आहे त्याला फक्त तुम्ही घराबाहेर पडावं. म्हणजे आता तर अशी परिस्थिती असते की अनेक आपले ज्येष्ठ नागरिक असे असतात की त्यांना आत्ताच्या याच्यामध्ये अरे रस्ते खाली आहेत किंवा मैदानात कोणी नाही, तर मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक आठवतो चालणं. बरीचशी मुलं असतात की जी सोसायट्यांमध्ये खाली खेळत असतात. आपल्याला वेळोवेळी हे सांगण्यात येते की मुलांना तर मुळीच बाहेर पाठवू नका, हे वेकेशन पिरियड नाही सुरू आहे. येस, करेक्ट, व्हेरी करेक्ट. लोक याला व्हॅकेशन सारखं समजतायत आणि काय आता आपल्याकडे एकमेकांच्या घरी जाणं टाळा. अगदी 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 टाळायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी असं बऱ्याचदा म्हणतो की मला कधी आमच्या काही लोकांचे फोन येतात, कोणी विचारतं की म्हणजे जाण्यानं त्यांना म्हणतो, त्यांना मला सांगावं लागतं, बाबा रे मी पण तुझ्याकडे येत नाही, तू पण माझ्याकडे येऊ नको. इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलं तरी चालेल, तरच आपण ह्या आजाराला पण कंट्रोल करू शकू. अगदी. कारण की जिथे जिथे काही म्हणजे आपण घरात राहायचंय, घरात राहून आपली काळजी घ्यायची, सरकारने आपल्याला जे सांगितलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी काही लोक दुसऱ्या भागातली असतील किंवा कामानिमित्त इथे आलेली म्हणजे अडकले असतील, त्यांच्यापर्यंत अन्नाची किंवा जेवणाची सोयी केलेली जात आहे. बघा, म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन ह्या सगळ्या लोकांची बऱ्यापैकी व्यवस्था करते आहे. त्या सगळ्यांना ते व्यवस्थित लक्ष देत आहेत. पण तरी सुद्धा लोक वेड्यासारखी लोक पळतायत, वेगवेगळ्या मार्गाने पळतात. आपण बघितलं मध्यंतरी त्या टँकरमध्ये बसून, म्हणजे दुधाच्या टँकरमध्ये बसून जेव्हा ते लोक बाहेर जातात, मित्रांनो विचार करा किती गंभीर प्रकार आहे हा. म्हणजे जर त्यात एक जर कोरोनाबाधित रुग्ण असेल तर तो किती लोकांना हा बाधित करू शकतो याचा विचार करा. हा ही खरी गंभीर परिस्थिती आहे. लोकांना अजूनपर्यंत हे लक्षातच येत नाही की आम्ही अंतर का ठेवायला पाहिजे, आम्ही डिस्टन्स का ठेवायला. मित्रांनो, हे डिस्टन्स ठेवलं तर फक्त इतकंच, 3 फुटाच्या एवढं अंतर जर ठेवलं तर कदाचित त्याच्या तोंडातून निघणारे जे तुषार असतात खोकल्यानंतर किंवा बोलताना, ते तुषार तुमच्या डोळ्यात किंवा चेहऱ्यावर ताबडतोब पडणार नाही आणि तुम्ही त्याच्यापासून वाचाल. एवढी तर काळजी घ्या कमीत कमी. पण आपण बघतोय की हे असे सगळे प्रकार दिसतात. मला असं वाटतं अशा लोकांवर सरकारने कडक धोरण अवलंबणं आवश्यक आहे. हळूहळू ती वेळ म्हणजे आपण जर तसं म्हणजे त्यांना हे केलं नाही,
हेल्प नाही केली तर ती वेळ लवकरच येईल. डॉक्टर, मला असं दिसतंय की आपण कधीतरी आपल्याकडे अजूनही म्हणजे बऱ्याचदा व्हॉट्सअपचे जोक्स असतात किंवा काय असतात, आम्ही घरी बसून काय करू, ही बाब ना तेवढ्या गंभीर्याने नाही घेतली जात. सरकारने आपल्याला म्हणजे रोजचं अन्नधान्य किंवा आपल्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या मिळण्यासाठी दुकानं उघडी ठेवलीत. पण आपण सर्रास बघतो की लोक रोज दिवसभर म्हणजे रोजच्या रोज खाली उतरून आपल्याला लागणाऱ्या वस्तू घेऊन येत असतात. तर हे कितपत योग्य आहे? नाही, ते खरा प्रॉब्लेम तिथंच होतोय की आपण आता मी बघतो काही सोसायट्यांमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे की जसं की ते एका भाजीवाल्यालाच त्या सोसायटीच्या भागात बाहेर उभं करतात, त्याला बसवतात. त्या ठिकाणी सोसायटी लोकांनी प्रत्येकाने येऊन त्या ठिकाणी ते भाजी वगैरे ज्यांना जे काही आवश्यक असेल ते खरेदी करतात आणि ते सुद्धा डिस्टन्स व्यवस्थित ठेवून. मित्रांनो, ही आपण याला म्हणतो आपण ही आपण खरी काळजी घेतोय. अशा प्रकारे जर सोसायटींनी आणि सगळ्या लोकांनी जर अशा प्रकारची जर व्यवस्था करू शकले किंवा जाताना बाबा शक्यतो किंवा त्या एखाद्या जिथे जे किराणा दुकान असतात त्या लोकांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला घरी देऊ शकाल का, सामान देऊ शकाल का, तरी सुद्धा अनेक किराणा दुकानदार असे आहेत की जी ही सेवा स्वतःहून द्यायला तयार आहेत. पण जर समजा आता काही ठिकाणी ती सोय उपलब्ध नसेल तर आपल्या घरातली एक किंवा दोन व्यक्ती चला कंटाळा आलाय म्हणून दोघं खाली उतरतात, तीही गोष्ट किती चुकीची आहे. आणि दुसरी गोष्ट की मला म्हणजे जर आपल्याला सरकारने ही सोय आता उपलब्ध केलेली आहे की तुमच्या जीवनावश्यक वस्तू तुम्ही घेऊ शकता, काही ठिकाणी सोसायटीमध्ये आणून देण्याची सोय नसेल तर तिथे आता हे आपण फोटो बघतोच आहे असे डिस्टन्स ठेवून भाजी वगैरे घेणं. पण जर तुम्ही 15 दिवसाचा एकदा सामान जर घेऊन आलात तर कमीत कमी 15 दिवस तुम्हाला खाली उतरण्याची गरज नाही पडणार. पडणार नाही. अगदी मी तुम्हाला ते सांगितलं आता की अशा प्रकारे आता आपण जे बघितलं याच्यामध्ये तर अशी जर आपण काळजी घेतली तर मला असं वाटतं ह्या आजाराला आपण कंट्रोल करू शकू. पण मला अजून एक सांगावं वाटेल की हा जो आपण मी सांगितलं की जसं सोसायटीनी जो अशा प्रकारे जे काम करतायत, मला असं वाटतं लोकांनी याचा विचार करावा. ज्या सोसायट्यांमध्ये अशी व्यवस्था असेल त्यांनी याबद्दल विचार करावा आणि त्या दृष्टीने पावलं उचलावी. आता काय होतंय की आपल्याला जेव्हा आपण वर्किंग होतो किंवा जेव्हा आपण सध्याच्या रोजच्या धावपळीत ना आम्हाला वेळच नव्हता, म्हणजे तेव्हा असं वाटायचं की अरे घरी थांबलं पाहिजे, आम्हाला वेळ नाहीये, काहीच करायला मिळत नाही. पण आता सरकार सांगते की तुम्ही घरी थांबा. आपल्याला काय करायचंय, काहीच नाही करायचंय की आपल्याला फक्त घरी थांबून आपली स्वतःची काळजी घ्यायची. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की घरी थांबून करायचं काय? मित्रांनो, घरी थांबून आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात ज्या आपण केल्या नाहीत. मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही तुमच्या काही एखादा अनुभव लिहू शकतात, आपले छंद तुम्ही जपवू शकतात. घरात जे तुम्ही काही पत्ते खेळा, कॅरम खेळा, गप्पा गोष्टी करा, गाण्यांच्या भेंड्या खेळा, चांगले चित्रपट बघा, अनेक गोष्टी आहेत टाइमपास करण्यासाठी. पण जेव्हा आम्हाला असं वाटायचं की आपण घरी थोडा वेळ मिळत नाही म्हणून आता वेळ मिळतो त्याला म्हणजे त्याचा तुम्ही सद्वियोग करा असं मी तुम्हाला सांगेन. खरंय, तुमच्याकडे एखादी कला असेल तर ती कला जोपासा. म्हणजे आपण बरीचशी म्हणजे असे काही अनुभव माझ्याकडे डॉक्टर आलेले आहेत किंवा असं की एवढ्या वर्षांमध्ये पहिल्यांदा आपण एवढा वेळ आपल्या फॅमिली सोबत, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींसोबत व्यतीत केला असेल. पण तो व्यतीत करणंही आपण आता जेव्हा आपल्याला सांगितलं जातंय की फॅमिली सोबत वेळ घालवा, घरात थांबा, पण आपल्याला ते बाहेर पडायचं असतं. नाही, इथं सगळी जी काही म्हणजे गडबड आहे त्याच ठिकाणी गडबड आहे की ज्यावेळेस तुम्हाला आता वेळ मिळतो ह्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करू शकतात. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वेळ घालवू शकतात आणि तुम्ही ह्या आजाराला आणखीन आपल्यापासून लांब ठेवू शकतात. डॉक्टर, मला तर असं म्हणायचंय की ह्या आजाराला आपल्यापासून लांब नाही तर आपण सगळ्यांनी विचारांनी एकत्र येऊन, सगळ्यांनी एकत्र ठरवून ह्या कार्यक्रमातून तुमच्यापर्यंत जर काही अजून काही म्हणजे शंका असतील त्या आमच्यापर्यंत तुम्ही नंतर पोहोचवा. पण हा आजार लांब नाही तर आपल्याला हा आजार समूळ नष्ट करायचा आहे, एकत्र येऊन त्याच्या विरोधात लढा द्यायचा आहे. आपण आता काय होतंय की सोशल मीडिया घरी असल्यामुळे सतत टीव्ही, व्हॉट्सअप, नेट ह्याच्यातून आपल्याला अनेक माहिती आपल्यासमोर येते. पण त्यातून खरी काय खोटी काय आणि आपल्याकडची जी माहिती आहे त्याचा किंवा आपल्याकडचा जो वेळ आहे त्याचा सदुपयोग कसा करायचा आहे ह्याच्याबद्दल आपण कोरोना काळजी आणि उपाय याविषयी आपण चर्चा करत आहोत. आता आपण बघितलं की हेल्पलाईन नंबर दिलेले असतात, ईमेल आयडी दिलेला असतात, 24/7 तुम्ही कधीही फोन करून तुमच्या शंका कुशंका विचारू शकता, काय आहे काय नाही. फक्त गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, त्वचेला इकडे तिकडे हात लावणं टाळा.
आपल्या घरी बसा, खोकताना शिंकताना रुमाल वापरा, स्वच्छता ठेवा, हात 20 सेकंड धुवा. अगदी अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या फक्त आपल्याला करायच्या आहेत आणि आपलीच नाही तर आपल्याबरोबर इतरांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. बरोबर ना डॉक्टर? येस, निश्चितपणे अगदी बरोबर आहे. डॉक्टर, आपण म्हणतो की आता आपण पूर्ण वेळ घरी असतो, बराचदा असा सूर लावला जातो की आम्ही पंख्याची पाती मोजतोय किंवा आम्ही बॉनबॉन बिस्किटामधली साखर मोजतोय, घरी राहून खूप कंटाळा आलाय. मान्य आहे, पण आता ही जी परिस्थिती आहे, हा जो विषाणू आहे त्याचं जे गांभीर्य आहे आणि तो आपल्याला समूळ नष्टच करायचं आहे, अगदी दूर ठेवायचं आहे असंही मी म्हणतच नाही, आपल्याला समूळ नष्ट करायचं आहे. त्याच्यासाठी आपली पॉझिटिव्हिटी, आपली जी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, सकारात्मकता आहे विचार करण्याची, ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ अरे बापरे एवढा वाढला आता काय, हे म्हणण्यापेक्षा आपण आपली काळजी घेऊन स्वच्छता ठेवून हा समूळ नष्ट होणार आहे, तर अशी थोडीशी जर काही कृती अवलंबली तर त्याचा कितपत फायदा होऊ शकतो? निश्चितपणे फायदा होऊ शकतो. काय होतं माहिती आहे का, आता आपण काय करतो, आपण सगळीच लोक जवळपास म्हणजे बहुतेक लोक दिवस रात्र टीव्ही बघत असतात. बरोबर. आणि नंतर ते व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती, काही बरोबर काही चुकीच्या माहिती येत असतात आणि ह्याच्यामुळे आपलं प्रत्येकजण एका विशिष्ट प्रेशरमध्ये वावरतोय. मित्रांनो, तुम्ही तुमचा सकाळपासून जर वेळ जर तुम्ही व्यवस्थित जर त्याचं प्लॅनिंग केलं आणि खूप जास्त नाही, काही प्रमाणात तुम्ही टीव्ही बघा. ऑफकोर्स माहिती म्हणून तुम्ही बघायला हरकत नाही, पण तुमच्या टीव्हीमध्ये सारख्या न्यूज बघण्यापेक्षा जर तुम्ही काही चांगले कार्यक्रम टीव्हीला असतात हे बघा, चांगले काही सिनेमे असतात ते तुम्ही बघू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती आपले खेळ असतात आपण ते घरातल्या घरात खेळू शकतो, असे गप्पा गोष्टी करू शकतो. त्याचप्रमाणे आपण ह्या सगळ्याबरोबर आपण काही खाण्यापिण्याच्या काही ह्या गोष्टी आहेत. मला सांगा, उठल्यानंतर रोज सकाळी जर तुम्ही उठल्यानंतर एक व्यायाम केला, व्यायाम घरातल्या घरात योगासनं जर केली, आपण रामदेव बाबांचे सांगतात तशी योगासनं आपण जर केली, आपण काही योग्य प्रमाणात चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचलीत, ऐतिहासिक पुस्तकं वाचलीत, काही जे तुमच्या माहितीसाठी आहे अशी काही ऐतिहासिक पुस्तकं वाचलीत, नामस्मरण केलं, खरंय, थोडी तुमची ह्या काही गोष्टी जर केल्यात तर तुमची आत्मशक्ती ही निश्चितपणे मजबूत होते विचारांमध्ये आणि सकारात्मकता विचारांमध्ये आणणं. सकारात्मक आहे. याच्यामध्ये असं देखील आहे की अनेक लोकांना असं लक्षात आलं येते आपल्याला की लोक थोडे डिप्रेशनमध्ये जायला लागलेले आहेत. आजचा हा आपला 8वा दिवस असेल मला असं वाटतं आणि 8-10 दिवसात लोक बोर व्हायला लागली नक्की आहे. मित्रांनो, आणखीन आपल्याला 14 दिवस काढायचे, ती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काढायची आहेत. त्यावेळेस आपण आपला स्वतःची आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण ह्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे. प्रॉब्लेम असा होतो की आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की काय करायचं काय. मी तुम्हाला सांगेन की भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण घरातल्या घरात करू शकतो. आणि मला असं वाटतं ही ती वेळ आहे आत्ता आपल्याला मिळालेला, हा जो आपले छंद, आपल्या आवडी, आपल्या ज्या काही गोष्टी जे आतापर्यंत आपल्याला करता नाही आल्या, त्या आता नाही केल्या तर पुढे कधीच करता येणार नाही. कारण आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आता काळजी घेतली तरच हा 14 तारखेपर्यंतचा लॉकडाऊन आपल्याला सहजतेने काढता येईल. आणि जर का परत याबरोबर अजून एक मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की जर का ही परिस्थिती चिघळत गेली तर कदाचित आपल्याला हा लॉकडाऊन वाढू शकणार नाही अशा भ्रमात कोणी राहू नये. खरंय, कारण हे सगळं तुमच्या हातात आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला खरोखर याच्यावर किती आपण काळजी घ्यायची आणि आहे. फार कठोर पावले आणि उचलली कठोर जातील. पावलेलं सरकारला उचलावी लागतील. जर का याचा अतिरेक होत गेला, लोक म्हणजे सर्वसाधारण लोकांमध्ये याच्याविषयी जागृती निर्माण झाली नाही की आपण, तर मला असं वाटतं ती वेळ यायला काही वेळ लागणार नाही की सरकारला एक मोठी स्टेप घ्यावी लागेल. मित्रांनो, सावधान आताच आपण होऊ शकतो. आपण खरं तर रोजच्या रोज दिस इज द टाइम की तुम्ही स्वतःला तुम्ही कंट्रोल करा, तुमच्या सगळ्या भावनांना कंट्रोल करा, बाहेर जाण्यापासून थोडं लांब राहा. मला असं वाटतं ह्याच्यावर एक सगळ्यात चांगला उपाय आहे. आणि ही जी परिस्थिती आहे किंवा हे जे आता वातावरण आहे ना, त्याला एक मस्करी किंवा विनोदामध्ये न घेता खरोखरच गांभीर्याने विचार करा. घाबरू नका. मुळात आम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की घाबरू नका, पण काळजी घ्या. न घाबरता काळजी घ्या. आपण काळजी न घेता फक्त घाबरतो आहे. एक्झॅक्टली. कारण मला असं लक्षात येत आहे की आता आपण जे मगाशी मला सांगितलं त्याप्रमाणे की लोक खरोखर वेड्यासारखी लोक काय जातं मला कधी कधी कळत नाही. बऱ्याचदा विचारतो, त्यातले फार कमी, म्हणजे जर का आपण 100 लोकांची जर तुलना केली तर त्यातले 40% लोकांना फक्त मला असं वाटतं आवश्यकता असते. 60% लोक हे आहे आपल्याला सांगतात डॉक्टरांकडे चाललो, यांच्याकडे चाललो किंवा भाजी यायला हे घ्यायला. मित्रांनो, ही वेळ येऊ देऊ नका की उद्या आपल्याला ही किराणा माल देखील बंद होऊ शकेल जर का याचा अतिरेक झाला तर. ही काळजी घेणं आवश्यक आहे.
म्हणजे विलगीकरण करता आहेत, पण हा जो विषाणू आहे किंवा बरेच असे रुग्ण आहेत की जे बरे होऊन आपल्या घरी गेलेले आहेत. फक्त त्यातला हा देखील एक अतिशय महत्वाचा भाग आहे की आपल्या भारतामध्ये जी लोक आहेत म्हणजे रुग्णांची संख्या ही जशी वाढते त्यातली क्युअर होणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढते, परंतु ती क्युअर होणाऱ्यांची संख्या वाढते म्हणून इथं रुग्णांची संख्या वाढवणं हे कितपत योग्य तुम्ही मला विचारता. आणि मला म्हणायचं की बाहेरचे याच्यावर उपाय आहे काळजी. प्रिव्हेन्शन हा सगळ्यात मोठा उपाय आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण जे म्हणतो ते यासाठीच म्हणतोय, कारण तो आजार झाल्यानंतर जर आपलं वय आणि आपली जर प्रतिकारशक्ती त्याला जर मजबूत नसेल मित्रांनो तर आपल्यावर गंभीर संकट येऊ शकतं आणि तेच आपल्याला आत्ताच ते थांबवायचं आहे. आपण जर इकडे आता ह्या दिवसेंदिवस आपण जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं असं अमेरिकेमध्ये, इटलीमध्ये, स्पेनमध्ये त्या लोकांनी काय केलं, लॉकडाऊन हा प्रकार त्यांनी तिकडे झाला नाही, योग्य वेळ झाला नाही आणि आपल्या सरकारने, केंद्र सरकारने, राज्य शासनाने याची चांगल्या प्रकारे ते म्हणजे हाताळणी करतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपला हा आजार सध्या तरी ठीक आहे, पण याची वाढवायचं नसेल तर आपण हा लॉकडाऊन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण पाळणं आवश्यक आहे. मला असं म्हणायचं की सरकार आपल्यासाठी झटते, पोलीस यंत्रणा, डॉक्टर, नर्स अशा अनेक व्यक्ती आहेत की जे आपल्या कुटुंबाला सोडून केवळ आणि केवळ फक्त आपल्यासाठी घराच्या बाहेर आहेत आणि आपल्याला फक्त काय करायचंय तर आपल्या घरात राहायचंय, आपली काळजी घ्यायची आहे. आणि मला असं वाटतं की ही साधी सोपी गोष्ट आहे, पण अजूनही आपण बघतो की रोज रस्त्यावर आपल्याला लोक फिरताना दिसतात. म्हणजे रोजच्या रोज सगळ्यांना ताजी भाजी आत्ताच खायची असते ह्या सध्या परिस्थितीमध्ये, तर 15 दिवसांचा एकत्र तुम्ही जो काही भाजीपाला आहे तो घेणं अपेक्षित आहे, रस्त्यावर न दिसणं आणि सगळ्या परिस्थितीला गांभीर्याने घेणं डॉक्टर खरंच खूप गरजेचं आहे, अतिशय आवश्यक आहे. आणि मुलांना सुद्धा सोसायटीच्या खाली म्हणजे असं वाटतं की अरे बाहेर तर पाठवायचं नाही ना, पण मी सोसायटीमध्ये खाली सायकल चालवायला पाठवतोय. किंवा बरेचसे नागरिक असतात, ज्येष्ठ नागरिक, जे खाली गप्पा मारत असतात. बऱ्याचदा असं दृश्य दिसलेलं आहे. या माध्यमातून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे की आपली जी गच्ची असते किंवा वरती टेरेस असतं त्याच्यावर एकत्रितपणे, ग्रुपपणे, की आम्ही बाहेर जात नाही आहोत पण आम्ही एकत्र संघटन करून गप्पा मारतोय, छानपैकी अगदी जवळजवळ बसून बोलतोय, ह्याच्यावर जोक्स करतोय, तर नाही, ही परिस्थिती तितकी सहजतेने घेण्यासारखी नाही आहे. सरकार आपल्याला जे देत आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर, आता हे कर्फ्यू होता जो म्हणजे मध्ये, तर आपल्या गॅलरीमध्ये येऊन आपल्याला फक्त टाळ्या वाजवायला, मानवंदना द्यायला सांगितली होती. तर बऱ्याचदा तुम्हीच चित्र बघितलं असेल, कारण की व्हॉट्सअपमुळे बरीच माहिती येते की तुम्ही रस्त्यावर फिरत होता आणि अजूनही तेच चित्र दिसतंय. आणि ते मित्रांनो, त्या दिवशी झालेला जो प्रकार होता खरोखर हा आपल्याला म्हणजे विचार करण्यासारखा होता. म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की आपल्याला फक्त ह्या लोकांचं एक प्रकारे तुमच्यामधली युनिटी दिसणं आवश्यक होतं, तुमच्यामध्ये एक जागरूकता होणं आवश्यक होतं. हा त्याचा उद्देश होता. याचा उद्देश हा नव्हता की सगळ्या लोकांनी येऊन बाहेर येऊन रस्त्यावर येऊन लोकांनी जे काही बडवे जे काही हे सगळं केला उद्योग, हा खरोखर एक आपल्याला त्रासदायक आहे, सगळ्यांना त्रासदायक आहे. याच्यातून काही खूप चांगलं निष्पन्न झालं अशातला भाग नाही. डॉक्टर, मला अजून एक मुद्दा पुढे सांगायचा आहे की आपल्याकडे एक गॅप असतो की म्हणजे एक मिडल क्लास, हायर क्लास किंवा काय, तर बऱ्याच लोकांपर्यंत अजूनही याचं गांभीर्य पोहोचत नसेल तर आपण ते पोहोचवणंही तितकंच गरजेचं आहे. निश्चितपणे आहे. आणि हे सांगायचं आहे की दुसरी गोष्ट की आपण आपल्या घरात बसून आपण काळजी घेतोय, पण आज मी माझी काळजी घेतली पण समोरच्या व्यक्तीने जर आपली काळजी घेतली नाही या लॉकडाऊनमध्ये, तर पुन्हा ते आटोक्यात आणणं. ज्यावेळेस मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल अशी काही मगाशी मी जी लक्षणं सांगितली, घसा खवखवतोय, टेम्परेचर येतंय, अशा वेळेस तुम्ही काळजी घ्या. अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा. अशा वेळेस तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला खरोखर काही त्रास आहे किंवा नाही याची म्हणजे याची पडताळणी करून घ्या. आणि आपण हे सगळं जर व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं की आपण ह्या आजाराला आपण आपल्यापासून लांब ठेवू शकू. जे घरगुती उपाय तुम्ही सांगितले की जसं गरम चहा, गरम पाणी, थोडं हळद टाकून दूध पिणं, हे साधे सोपे उपाय आपण करू शकतो. ज्येष्ठ नागरिक आपल्या आहाराची काळजी योग्य प्रकारे घेऊ शकतात. भाजीपाला न खाता कडधान्यचे वेगवेगळे प्रकारचे कडधान्य उपलब्ध आहे आपल्याकडे आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला करता येतात. हे सांगण्याची गरज आपल्या जवळपास आपल्या सगळ्यांच्या घरात, म्हणजे आपण ज्याला म्हणूयात आपल्या गृहिणी अतिशय वाकबगार आहेत, त्या अतिशय चांगल्या प्रकारचे पदार्थ तयार करू शकतात. तुम्ही फक्त ऑर्डर द्या, त्या तयार करतील, आणि वेगवेगळे पदार्थ तुम्ही चाखू शकाल. नाही डॉक्टर, इथे मला एक सांगायचं आहे आपल्या ह्या माध्यमातूनच की आता सगळे घरात एकत्र आहेत, त्याच्यामुळे कोणीही कोणाला ऑर्डर देऊ नका गृहिणींना, तर प्रत्येकाने एकत्र येऊन काम करा.
तिचाही भार थोडा हलका करा की प्रत्येक जण फक्त तिला ऑर्डर देणं आणि टीव्हीचे अपडेट्स बघण्यामध्ये न घालवता मला असं वाटतं की ही वेळ आहे की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र काम करा आणि हा जो प्रत्येकाची काळजी आहे आणि हा जो विषाणू आहे त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण डॉक्टर जाता म्हणजे आता कार्यक्रमाच्या अगदी फार थोडा अवधी आहे, तुम्ही काय सांगाल की अजूनही आपण त्याचं गांभीर्य ओळखत नाही आहोत? नाही, मला असं वाटतं की लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचतोय. लोकांनी रेग्युलर स्वतःची आपण जर काळजी घेतली, रोज सकाळी व्यवस्थित उठून योगासनं, योग्य तो आहार, गप्पा गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपण नामस्मरण, तुमच्यामध्ये असली स्पिरिच्युअलिटी जी पॉवर आहे तिला तुम्ही थोडंसं जागृत करा. तुमच्यामधला उत्साह वाढेल, तुमच्या कॉन्फिडन्स लेवल वाढेल. ह्या काही गोष्टी अशा आहेत, ह्या जर आपण केला तर आपला दिवस हा अतिशय चांगल्या प्रकारे जाईल. तुम्ही हेल्दी आणि वेल्दी आयुष्य तुम्ही जगू शकाल आणि या कोरोनाला तुम्ही स्वतःपासून लांब ठेवू शकता. आणि मला अजून एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. डॉक्टर, तुम्ही सुद्धा त्याच्यावर सांगा की आज होतंय काय की आपण सतत फक्त दुसरं काहीही काम नसल्यामुळे टीव्ही आणि व्हॉट्सअप अनेक असे मेसेज असतात की जे आपल्यापर्यंत फॉरवर्ड केले जातात. पण आपण आपल्या परीने काळजी घेणं गरजेचं आहे की हे आपण तरी फॉरवर्ड करू नये. हो, कारण मध्यंतरी बरं का असे अनेक काही कोरोनाविषयी किंवा वेगवेगळ्या परिषद मेसेजेस जे असतात आणि शासनाने देखील याची दखल घेतलेली आहे की जर का चुकीचे मेसेजेस जर तुम्ही पास केलेत तर शासन त्याच्यावर कारवाई कराल. मित्रांनो, ह्या सगळ्याबरोबर घरात बसल्या बसल्या एकमेकांना उलटे बिलटे काहीतरी मेसेज पाठवण्यापेक्षा आपण अशा कुठल्याही अननेसरी चुकीच्या मेसेजना पुढे पास ऑन करू नका. आहे तिथंच ते ठेवा आणि या लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण करायचा आपण प्रयत्न करा हा करू नका. कारण हा तुमची मानसिक अवस्था या अशा स्थितीमध्ये मानसिक दृष्ट्या तुम्ही मजबूत होणे अत्यावश्यक आहे. असे चुकीचे काही मेसेज वाचले किंवा अशा प्रकारचे काही जर तुमच्या वाचण्यात वाचलं त्याचा निश्चितपणे कुठेतरी तुमच्या डोक्यात त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही त्यातून बिथरू शकता, तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून असे चुकीचे मेसेज आपण वाचू नका आणि पुढे फॉरवर्ड देखील करू नका. खरं आहे, कारण अजून जगभरात कुठेही याच्यावर वॅक्सिन तयार झालेलं नाहीये. सगळीकडे प्रयत्न सुरू आहेत. ह्या आजाराचं आपण जर एक बघितलं तर सगळं जग एकच म्हणतंय की तुम्ही डिस्टन्स तुम्ही पाळा. याचा प्रसार जास्त होणार नाही, या आजाराचा जास्त हे होणार नाही, असासाठी तुम्ही काळजी घ्या. ट्रीटमेंट जी काही आहे ट्रीटमेंट ठीक आहे, ट्रीटमेंट काही प्रमाणात ठीक आहे, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिले जाते. हे तुमची म्हणजे इम्युन सिस्टीम मजबूत करणं आवश्यक आहे. आम्ही आमच्या इम्युन सिस्टीमला जर मजबूत आणि इम्युन सिस्टीम त्याच वेळी मजबूत होईल जर तुम्ही योग्य आहार, योग्य तो व्यायाम आणि मेंटली तुम्ही स्वतःला मजबूत ठेवलं तरच तुमची इम्युन सिस्टीम ही मजबूत होईल. आणि जगावर जेवढं काही संशोधन चालू आहे त्याच्यात असं लक्षात आलं की ह्या आजाराला जर कंट्रोल करायचं असेल तर तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करणं हा याच्यावरचा एकमेव उपाय आहे. अगदी खरं. आपली प्रतिकारशक्ती मजबूत करणं आणि आपला जे विचार आहेत, आपला मेंदू आहे, तिथूनही आपली त्या विषाणूविषयीची प्रतिकारशक्ती मजबूत करणं खरंच खूप गरजेचं आहे. अगदी साध्या साध्या गोष्टी अजूनही आपण सगळ्यांना सांगत असतो की सोशल डिस्टन्सिंग ठेवा, घरामध्ये आपलं घर स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा, एकमेकांना हात मिळवून आपली भारतीय संस्कृती जी आपण म्हणतो की पुन्हा एकदा नमस्कार करणं जे आहे ते करा. कुठे जाऊ नका, बाहेर जाऊ नका, रोजच्या रोज खाली उतरू नका. बरोबर, अगदी अगदी अगदी. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या लक्षात येतं की आपल्याला लोक ज्यावेळेस खाली उतरतात, एक तर त्या रेलिंगला हात लावून लोक खाली उतरतात. मला असं वाटतं हे अवॉइड करायला पाहिजे. आपल्याकडे लिफ्ट असते, अशा वेळेस त्या लिफ्टच्या बटनाला किंवा बटनाला तुम्ही हात देखील लावला तरी तुम्ही घरात आल्यानंतर ताबडतोब त्याला तुम्ही स्वच्छ करणं आवश्यक आहे. ह्या काळजी सहजतेने आपण घेऊ शकतो. पण या ठिकाणी चुका होत आहेत. आपल्या ऍडमध्ये आपल्याला दाखवलेलं मध्यंतरी की एक दुसरा हात लावतो, तो येऊन त्या लिफ्टच्या हात लावतो आणि नंतर त्याचा प्रसार अशा प्रकारे होतोय. हे सहजतेने लक्षात येण्यासारखं आहे. मित्रांनो, ह्या जर काळजी आपण घेतल्या तर आपण या आजारापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. आपली लोकसंख्या इतकी आहे की एकदा का त्याचा फैलाव झाला तर तो आटोक्यात आणणं खरंच खूप कठीण जाणार आहे. त्याच्यामुळे आता हा लॉकडाऊन जो आहे तर लॉकडाऊनमध्ये फक्त आपल्या घरात बसा, काळजी घ्या, खाली उतरू नका, वारंवार हात स्वच्छ धुवा आणि
नको असलेले जे चुकीचे मेसेजेस आहेत ते फॉरवर्ड करणं थांबवा. बरोबर आहे. निश्चितपणे. अगदी बरोबर आहे. निश्चितपणे. अगदी कारण बरोबर. काय होतं डॉक्टर की त्याच्यामुळे जनसामान्यांमध्ये ना अनेक शंका कुशंका निर्माण होतं. अरे आणि भीतीचं वातावरण अजून हो त्याच्यातून तयार होतं. हो तयार होतं. बरोबर आहे. म्हणजे जसं तुम्ही मगाशी ज्येष्ठांनाही सांगितलं की नका घेऊ मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, मुलांनाही खाली नका पाठवू. तुम्ही घरी साधी साधी योगासनं, साध्या साध्या गोष्टी करू शकता. ज्या गोष्टी आपण सहजतेने करू शकतो त्या गोष्टी करणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जी गर्दी होते ती टाळणं, म्हणजे आपण तर त्या गर्दीचा भाग होऊच नाही आणि मुळात जर कोणी गर्दी करत असेल तर त्याला कडक शब्दात सांगणं कडक शब्द सांगणं आवश्यक आहे. मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की वृद्धांमध्ये सुद्धा हे आजाराचं प्रमाण जास्त असण्याचं खरं कारण काय, त्यांची काळजी घ्यायचं कारण काय, की हेच कारण की त्यांची प्रतिकारशक्ती ही कम्पॅरेटिव्हली कमी असते. अशा वेळेस त्यासाठी त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. लहान मुलांना सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे मोठ्या सोसायट्यांमध्ये ते थोडीशी काळजी घेतली जाते. आई वडील देखील त्या काळजी घेत आहेत. मला असं वाटतं ते निश्चित कौतुकास्पद आहे. पण असे अनेक ठिकाणी आहेत म्हणजे ज्या ठिकाणी जास्त एज्युकेशन नाही अशा ठिकाणी ती लहान मुलं देखील बऱ्याचदा बाहेर पडतात. अशा वेळेस त्या मुलांची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. त्यांना बाहेर जाण्यापासून रोखणं आवश्यक आहे. अशा वेळेस वृद्धांनी जास्त बाहेर जाऊ नये. घरात बसून अतिशय चांगल्या प्रकारे आपण वेळ घालवू शकतो. तो जर घालवला तर मला असं वाटतं पण या आजाराला निश्चित मात करू शकतो ना. आपल्याला ती मात करायचीच आहे. आम्ही तर या कार्यक्रमावर काळजी काय घ्यायची, कशी घ्यायची तेच सांगत आहोत. अजूनही परत आपल्याला आपल्या स्क्रीनवर कोरोनाविषयी घ्यायची काळजी, कोरोना विषाणू संदर्भात घ्यावयाची काळजी. प्रत्येक व्यक्तीने आपली व्यक्तिगत स्वच्छता राखणे गरजेचं आहे. खोकल्यावर अथवा शिंकल्यावर एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना स्वयंपाक करण्यापूर्वी आणि तयार झाल्यानंतर तसेच जेवण्यापूर्वी आपले हात साबण पाण्याने स्वच्छ धुवावेत. आजारी माणसांचा संसर्ग टाळावा. तसेच आजारपणात शक्यतो घरातच राहून योग्य ते उपचार घ्यावेत. आजारी असलेल्या पाळीव प्राण्यांसोबत थेट संपर्क आणि प्रवास करणं टाळावे. न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले अन्न, मांस खाऊ नये. फळे अथवा भाज्या देखील स्वच्छ पाण्यात धुवून नंतर शिजवाव्यात. खोकताना किंवा शिंकताना नाकातोंडावर रुमाल, टिश्यू पेपरचा वापर करावा. वापरलेले टिश्यू पेपर कचरा कुंडीतच टाकावे. प्रवासात किंवा कामकाजाच्या ठिकाणी तोंडावर रुमाल, मास्क वापरणं सोयीचं आहे. आरोग्य, आहार आणि योग्य जीवन पद्धती यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात खूप मदत होते. तब्येत बरी नसल्यास अथवा कोरोना विषाणू संदर्भात लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये. योग्य त्या उपचारासाठी आपल्या जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा अथवा राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक आहे 020-2612-7394 आणि टोल फ्री क्रमांक आहे 104. या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आपले जे प्रश्न आहेत तिथे विचारू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता. सर, खरं तर इथे आज तुम्ही आलात आणि या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन जी काही माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. नमस्कार. काळजी घ्या, घरी राहा आणि सेफ राहा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.